गव्हाचं पीठ नव्हतं म्हणून मी मूग डाळीचे डोसे बनवली। नमस्कार सर्वांना। रात्रीला बघते तर डब्यामध्ये काही पीठ नाही म्हणून रात्री झोपतेवेळी 2 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडद डाळ भिजत घातली। सकाळी उठून डाळ पिसवून घेतली आणि त्यामध्ये 2 वाटी रवा घालून छान मिक्स केलं। आता मी पॅनवरती छान छोटे छोटे मूग डाळीचे डोसे तयार केली आणि मला आलू आणि पालकची भाजी करायची होती म्हणून आलू बॉईल करायला ठेवली। डोसे तर छान असे रेडी झाले आणि इकडे भाजीला कांदा टमाटर घालून असं तडका लावली। भाजी सुद्धा छान रेडी झाली आणि मग केली मी मुलांचे टिफिन आणि मी सुद्धा नाश्ता घेऊन बसली। मुलं तर स्कूलला गेले आणि शॉपमधून आज थोडी लवकर आली कारण मला गड्याला काही बरं नाही थोडं आणि गहू सुद्धा साफ करायचे होते। आता मला बरं नाही म्हणून उत्कर्षनी सायंकाळी माझ्यासाठी छान अद्रक आणि तुळशीचे पत्ते घालून चहा ठेवली। आता मम्मीला बरं नाही म्हणून मुलाला सुद्धा थोडी काळजी वाटली। आता लौकी उरलं होतं म्हणून उत्कर्षचं म्हणणं की मम्मी थोडं लौकी आहे तर आम्हाला वडे बनवून दे आणि मुलांची डिमांड केली आणि ती पूर्ण नाही होईल तर असं होतच नाही। बाय सर्वांना, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये।